नमस्कार, मी विकास कुचेकर. आपल्या मानवी हक्क संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या या प्रशिक्षणाच्या 15व्या दिवशी आपण परत आपल्या मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये नव्या विषयाला घेऊन नव्या अँगलने आपण सर्वजण चर्चा करत आहोत. खऱ्या अर्थानं मानवी हक्काच्या संबंधाने आपल्याला विविध कायद्यातील असलेल्या तरतुदी याविषयीची माहिती या अगोदरच्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये आपल्याला देण्यात आलेली होती आणि ही माहिती देत असताना याबाबतच्या सर्व कायदेशीर तरतुदी मानवी हक्काच्या संबंधाने याबाबतची आपल्याला माहिती देण्यात आलेली होती. याचबरोबर ती मानवी हक्काच्या संबंधाने जो आपल्याला केंद्र सरकारच्या वतीनं कायदा करण्यात आलेला आहे त्या कायद्यासंबंधी असणाऱ्या तरतुदी याविषयीची माहिती आपल्याला आतापर्यंत देण्यात आलेली आहे. यामध्ये मानवी हक्क संरक्षण अधिनियम या कायद्याद्वारे अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, त्याचबरोबर ती राज्य मानवाधिकार आयोग या संबंधीच्या असणाऱ्या कायदेशीर तरतुदी आणि राज्य मानवी हक्क आयोगाची रचना, राज्य मानवी हक्क आयोगाचे अधिकार, त्याची कार्यप्रणाली, त्याच्याकडे दाखल होत असणाऱ्या तक्रारी, त्याच्या संबंधाने होत असलेली कारवाई याबाबतची आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. याचबरोबर ती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस पोलिसांनी ताब्यात घेतलं जातं, ते ताब्यात घेतल्यानंतर जी प्रक्रिया राबवायला हवी असती, ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली पाहिजे, कशा पद्धतीने ताब्यात घेतलं पाहिजे, या संबंधीच्या असणाऱ्या मार्गदर्शक सूचना आणि पोलिसाच्या संबंधाची गाईडलाईन्स याचीही माहिती आपण काल पाहिलेली आहे. याच्यावरती आपण अनेक वेळा चर्चाही केली, प्रत्येकाच्या प्रश्नाची आपण उत्तरही दिलेली. आज मला असं वाटतं, की आपण हे सगळं पाहत असताना खऱ्या अर्थानं आपल्या संविधानाची जी वैशिष्ट्ये आहेत आणि या संविधानिक तरतुदीच्या अनुषंगानं आपल्या संविधानामध्ये असणाऱ्या वैशिष्ट्य या संबंधाने जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की आपल्या मानवी हक्काच्या संबंधाने असणाऱ्या ज्या तरतुदी आहेत आणि त्याची कायदेशीर संरक्षण आहे याबाबतचं व्यापक आपल्या समोर लक्षात येईल आणि त्या दृष्टिकोनातून मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून किंवा आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा अन्य एनजीओचे असणारे पदाधिकारी म्हणून समाजात आपल्या मानवी हक्काच्या किंवा सामाजिक दृष्टिकोनातून आपण देत असणारं योगदान कशा पद्धतीने आपण दिलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ती आपण योगदान देतो या संबंधाची माहितीही आपण या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. मला असं वाटतं आपल्या सर्वच कार्यकर्त्याला मी एक विनंती करतो की हे आपण हे संपूर्ण सेगमेंट रेकॉर्ड करत आहोत आणि रेकॉर्ड करून आपण आपल्या युट्यूब चॅनलला टाकत आहोत. तर मला असं वाटतं की जे सर्व जॉईन झालेले आहेत त्या सर्वांनीच जर आपले कॅमेरे चालू केले तर मला वाटतं की ते अन्य आपल्या युट्यूबच्या प्रेक्षकांना, आपल्या फेसबुकच्या प्रेक्षकांना, आपल्या मित्रांना ते बघताना योग्य वाटेल आणि म्हणून मला असं सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपापले कॅमेरे चालू करावेत. जेणेकरून हे लोकांना बघताना खऱ्या अर्थानं याच्यामध्ये सहभागी झालेली लोक आहेत ते खऱ्या अर्थाने प्रशिक्षण घेत आहेत, त्याच्या संबंधाने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यावरती आपल्या असणाऱ्या प्रतिक्रिया या देत आहेत. म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतो की जरी काही असलं तरी आपले कॅमेरे तुम्हाला वाटतं की ओपन करावेत, कॅमेरे चालू ठेवावेत, जेणेकरून आपल्याला रेकॉर्डिंग करत असताना लोकांपर्यंत आपला मेसेज खऱ्या अर्थानं तो जाईल आणि सगळ्याचे कॅमेरे बंद असले की जेवढे दोन कॅमेरे दिसतात तर तेवढेच चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतं, बाकीच्याचे चित्र त्या ठिकाणी दिसत नाही. आता आपण मला असं वाटतं की आपण आज जे अंगल पाहत आहोत हे अंगल पाहत असताना आपण संविधानाची जी खऱ्या अर्थानं वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्याचं जर समजून घेतलं तर आपल्याला मानवी हक्कांचा व्यापकता कशा पद्धतीने आहे आणि मानवी हक्कांना संविधानामध्ये कसं स्थान देण्यात आलेले याबाबतची सगळी माहिती आपल्यासमोर माहिती आपल्याला उपलब्ध होईल. आणि म्हणूनच मी म्हणतोय की आपल्या सर्वांनाच माहित आहे की भारताचे संविधान हे जगातील सर्वात विशाल लिखित संविधान असून भारत देशाचा सर्वोच्च दस्तावेज असा आहे आणि भारताचे संविधान हे पूर्णपणे लोकहितार्थ व नागरिकांच्या सर्वकष विकासासाठी वचनबद्ध असून नागरिक जीवनाच्या जवळपास सर्वच अंगांना स्पर्श करत आहे. भारतीय संविधान फक्त भारतीय नागरिकांच्याच हक्कांचे रक्षण करत नाही, टोपे साहेब जॉईन झालेले आहेत, मी त्यांना ऍड करतोय. परत एकदा नव्याने जॉईन झालेल्या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, मान्यवरांचं मी स्वागत करतोय आणि परत आपल्या कंटिन्यू विषयाकडे येतोय.
भारतीय संविधान फक्त भारतीय नागरिकांच्या मूलभूत मानवी हक्कांची सुरक्षा करत नाही, तर व्यक्ती व्यक्तीमध्ये समतेचा भाव, बंधुता आणि बंधुता ही सुनिश्चित करते. भारताचे संविधान संसदीय लोकशाही पद्धतीचा पुरस्कर्ता असून संविधानामार्फत भारताच्या संपूर्ण व्यवस्थेला नियंत्रित करण्याचं महान कार्य या संविधानाद्वारे आपल्याला केलं आहे. याचबरोबर ती भारतीय संविधान संपूर्ण भारतातील विविध राज्यांना संघराज्यात परिवर्तित करते व लोकशाहीवर व्यवस्थेचा परिचय देते. जे विशेष करून संविधानाची सार्वभौमता, स्वायत्ता आणि सर्वोच्च प्रतिष्ठा दर्शविते. दत्ता चव्हाण यांचंही मी स्वागत करतो आपल्या याच्यामध्ये. आपण संविधानाची खऱ्या अर्थानं वैशिष्ट्ये पाहत आहोत. आतापर्यंत जी आपण प्रक्रिया पाहिली, आतापर्यंत मानवी हक्कांच्या संविधानामध्ये असणाऱ्या मूलभूत हक्कांची माहिती आपण पाहिलेली आहे. मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा याची माहिती पाहिलेली आहे. याचबरोबर ती आपण मानवी हक्क संरक्षण अधिनियम या तरतुदी अनुषंगानं या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय मानवाधिकार आणि राज्य मानवाधिकाराच्या तरतुदी पाहिलेल्या आहेत. आणि हे पाहून झाल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या पोलिसांच्या संबंधीच्या मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं जे पोलिसांना गाईडलाईन्स देण्यात आलेले, त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या, ज्या अटक करतेवेळी किंवा एखाद्याच्या आरोपीचं स्वातंत्र्य हिरावतेवेळी त्यांनी कशा पद्धतीने अटकेची प्रक्रिया राबवली पाहिजे या संबंधाची माहिती आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. आणि म्हणूनच ही माहिती पाहिल्यानंतर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्याला भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये समजून घेतली तर मला असं वाटतं की मानवी हक्कांचा किती व्यापक पद्धतीनं आपल्या संविधानामध्ये समावेश केलेला आहे आणि त्याला कायद्याचं स्वरूप कशा पद्धतीने दिलेलं आहे, कायद्याचं संरक्षण कसं दिलेलं आहे हे आपल्याला समजून घेईल. आणि म्हणूनच आपल्याला म्हटलं जातं की भारतीय संविधान संपूर्ण भारतातील विविध राज्यांना संघराज्यात परिवर्तित करते व लोकशाही व्यवस्थेचा परिचय देते, जे विशेष करून संविधानाची सार्वभौमता, स्वायत्ता आणि सर्वोच्च प्रतिष्ठा दर्शविते. भारतीय संविधान संघराज्य आणि स्वातंत्र्य, न्यायालयीन यांच्या निहित शक्तीचे विभाजन करते. भारतीय संविधानाच्या प्रत्येक प्रावधानातून खरे सांगायचे तर भारतातील प्रत्येक नागरिकांचे कल्याण हाच एकमेव हेतू स्पष्ट होतो. भारताचे संविधान भारतीय नागरिकांमध्ये धर्म, भाषा, जाती, प्रदेश किंवा भाषा या आधारावरती कोणताही भेदाभेद आपल्याला केला जात नाही, हे स्पष्टपणे आपल्याला अनेक तरतुदीतून आपल्याला सांगितलेलं आहे. आपण याच्या अगोदरच्या सगळ्या तरतुदी आपण संविधानाच्या पाहिलेल्या आहेत, हे आपल्याला सगळ्यालाच कल्पना आहे, बरोबर की नाही. याचबरोबर ती या प्रवृत्तींना मुळापासून नाकारतो. एवढंच नाही तर भारताचे संविधान भारतीय जे नव्याने जॉईन झालेले ते कृपा करून आपापले माईक बंद करण्यात यावेत. जे नव्याने जॉईन झालेले सर्वांनी विनंती करतो जेणेकरून आपल्याला दुसऱ्यांना त्याचं डिस्टर्ब होणार नाही. जे नव्याने आता जॉईन झालेले आहेत, आताच याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, या सर्वांना एक विनंती आहे. भारत एवढेच नाही तर भारताचे संविधान हे भारतीय नागरिकांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना खऱ्या अर्थानं रुजवण्याचा महत्त्वपूर्ण कार्य करते. हे आपल्या सर्वांना आपण जे मानवी हक्कांच्या मूलभूत हक्क या संबंधाची जी आपण माहिती पाहत होतो, आर्टिकल 14 ते आर्टिकल 34 पर्यंतची जी माहिती आपण पाहिलेली आहे, या सर्व माहितीवरून आपल्याला भारतीय संविधान खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं आपल्याला भारतीय नागरिकांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांना रुजवण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करते, हे आपल्याला यातून स्पष्टपणे जाणवलेलं आहे. याच पद्धतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत आपल्या संविधानाची महानता व देशहिताचा पवित्र उद्देश स्पष्टपणे दिसून येतो. हे मधीच नव्याने लोक जॉईन करावं लागतात म्हणून मध्ये मध्ये मला थांबावं लागतंय आणि आपल्या सगळ्या लिंक मध्ये थोडासा डिस्टर्ब होतोय. तरी पण आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला जॉईन करणं महत्त्वाचं आहे. एस एम पाटील साहेब जळगाववरनं जॉईन झालेले आहेत. आज एस एम पाटील लेट झालेले आहेत, नाही तर सर्वात प्रथम एस एम पाटील जॉईन होतात. सर्व नवीन जॉईन झालेल्या सर्व मान्यवरांचं परत एकदा स्वागत करतोय.
फक्त सर्वांना एक विनंती करतो, जॉईन झाल्यानंतर आपण तो माईक थोडासा बंद ठेवला तर आपली कंटिन्यू आपल्या सगळ्यांना व्यवस्थित आपला माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचेल. जर एखाद्याचा माईक सुरू राहिला तर तो आवाज कधी-कधी जात नाहीये. म्हणून प्रत्येकाला विनंती करतो, की आपला माईक थोड्या वेळ बंद ठेवावा. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत आपल्याला संविधानाची मानता व देशहिताचा पवित्र उद्देश स्पष्टपणे दिसून येतो. कारण आपल्याला सुरुवातीला आपण आपल्या संविधानाची उद्देशिका आपण वाचलेली होती आणि संविधानाच्या उद्देशिकेमध्ये असं नमूद केलेलं होतं, की संविधानिक उद्देशिकेमध्ये सार्वभौम हे मूल्य भारत देश हा उच्चतम दर्जाचा धनी असून स्वतः आणि स्वातंत्र्य अंगीकृत करतो. हा विचार अधोरेखित करतो. समाजवादी हा शब्द मानवाच्या जीवनातील आर्थिक आणि सामाजिक असमतोला पूर्णपणे समाप्त करून समाजवादी राजव्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व करतो. हे आपण या ठिकाणी पाहिलेलंच आहे. याचबरोबर ती धर्मनिरपेक्ष शब्दाची भारतीय धर्मनिरपेक्षता दर्शवतो. याचाच अर्थ असा की धर्माच्या आधारावरती किंवा धार्मिक भेदभावाच्या आधारावरती राज्यातील लोकांच्या मनात घर करून बसलेल्या सर्व प्रकारच्या भेदभावांना मुळापासून नष्ट करणे हाच एकमेव संविधानाचा उद्देश आपल्याला त्याच्यातून स्पष्ट आपल्या उद्देशिकेतून दिसून येतो. याचबरोबर ती आपण संविधानाच्या उद्देशिकेमध्ये आपण हेही पाहिलेलं आहे, की धर्माच्या आधारावरती किंवा धार्मिक मतभेदाच्या आधारे राज्यातील लोकांच्या मनात घर करून बसलेल्या सर्व वर्गाच्या मतभेदांना मुळापासून नष्ट करणे म्हणजेच भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून त्याला कुठलाच धर्म नाही. भारतात राहणाऱ्या कुठल्याही धर्मातील नागरिकाला धर्माची उपासना संविधानिक चौकट कायम ठेवून करण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे लोकशाही गणराज्य हे तत्व म्हणजे सरकारी प्रशासनाला चालवताना नागरिकांच्या प्रतिनिधित्व संदर्भातही त्याच्यामध्ये आपल्याला अंतर्भूत केलेला सगळ्याला दिसून येतो. याचबरोबर ज्याचा अर्थ असा होऊ शकतो, की भारतात कुठलाही शक्ती मोठी नाही, तर भारताचा नागरिक हाच हा राज्य प्रणालीचा केंद्रबिंदू आहे. हे सर्व शक्ती स्रोत आहे. हे स्पष्टपणे आपल्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये नमूद करताना आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. हे आपल्या भारतीय संविधानाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. याचबरोबर ती बघायला गेलो तर भारतीय संविधानाची अफाट वैशिष्ट्ये आपल्याला आणखी बघायला मिळतात. पण त्यातही भारतीय संविधानाच्या मुख्य गाभ्याला कायम ठेवणे हेच प्रमुख वैशिष्ट्य होय. त्या संदर्भात केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आपण पाहिलेला आहे आणि तो कसा योग्य ठरतो. मान्य सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूळ ढाच्याची व्याख्या कशा पद्धतीने केलेली होती हेही आपल्याला मला वाटतं की त्या केशवानंद भारती आणि या संबंधाचा जो निर्णय होता हा निर्णय मी आपल्या मानवी हक्क संरक्षण जागृती या पेजवरती टाकलेला आहे. त्या संबंधीच्या संपूर्ण माहिती त्या केशवानंद विरुद्ध हा जो निर्णय होता या निर्णयाची माहिती मी आपल्या पेजवरती टाकलेली आहे. मला वाटतं की ती एकदा प्रत्येकाने ऐकावी म्हणजे ते लक्षात येईल आणि त्याच्यामध्ये त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये जी खऱ्या अर्थानं ज्यावेळेस त्या केसच्या अनुषंगानं जे आपलं सगळं संविधान ढवळून निघलं आणि संविधानापुढे संसद मोठी की संविधान मोठं किंवा सर्वोच्च न्यायालय मोठं कुणाचे अधिकार मोठे या संबंधीची त्या केसमधनं खऱ्या अर्थानं तो निर्णय पुढे आलेला दिसतो आपल्याला आणि त्या निर्णयाच्या आधारे आपल्याला याच्यात दिसतं की भारतीय संविधानाची सर्वोच्चता सरकारचा गणतंत्रात्मक व लोकशाही रूप या ठिकाणी दिसून येतो. मला वाटतं आपल्याला औरंगाबाद हायकोर्टाच्या आपल्या लीगल ॲडवायझर श्रुती मॅडम ही या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. श्रुती मॅडम मी आपलं स्वागत करतो. आपण मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या वतीनं आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो. औरंगाबाद हायकोर्टमध्ये आपल्या मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थेच्या लीगल ॲडवायझर आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला योग्य ते योगदान आणि मार्गदर्शन त्यांच्याकडनं वेळोवेळी आपल्याला मिळतं. या कार्यक्रमामध्ये त्याही आज या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. तर मला वाटतं त्यांचंही आपण सर्वांनी स्वागत करतोय. मॅडम आपलं मी या ठिकाणी स्वागत करतोय आणि आजच्या विषयाला अनुसरून पुढे मी आपल्याला सांगतोय की आपल्या भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्याच्या अंगाने या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं चर्चा करण्याचा उद्देश आहे आणि आपल्या संपूर्ण कार्यकर्त्याला भारतीय संविधान आणि त्या संविधानातील अंतर्भूत मूल्य त्या दृष्टिकोनातून आपल्याला मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून जी संरक्षण देण्यात आलेलं आहे या संरक्षणाच्या संबंधाने घटनात्मक तरतुदीची जी तरतूद आहे
हे आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न या कार्यशाळेच्या माध्यमातून केला जात आहे. आणि याच अँगलनी पाहत असताना या भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य पाहत असताना केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या संबंधाने सर्वोच्च न्यायालयात जी केस दाखल झालेली होती आणि या केसच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं संसद आणि सर्वोच्च न्यायालय आणि आपले लोकप्रतिनिधी या संबंधीचा संसद मंडळाची जी निर्णय झालेला होता आणि या निर्णयातून खऱ्या अर्थानं लोकांसमोर आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य एक रूपानं पुढे आलेलं होतं. त्यातील ज्या तरतुदी झालेल्या होत्या या संबंधाने आपण पाहत आहोत. सरकारचा गणतंत्रात्मक लोकशाही स्वरूप याच निर्णयामुळे खऱ्या अर्थानं आपल्या भारतीयांसमोर आलं. संविधानात अंतर्भूत धर्मनिरपेक्षता, विधायक, प्रशासकीय आणि न्यायपालिकेची शक्तीचं विभाजन आणि संविधानाची संघराज्याची चरित्र, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याचबरोबर या संपूर्ण विषयाला धरून जो केशवानंद भारती या संबंधीचा जो निर्णय झालेला होता तो खऱ्या अर्थानं आजही एक मार्गदर्शक खऱ्या अर्थानं तो आहे या दृष्टिकोनातून पाहतो आणि ते आपलं संविधानाचं एक वेगळं वैशिष्ट्य खऱ्या अर्थातून त्यातून दिसून येतं. आणि त्याचबरोबर तिने भारतीय संविधान हे सामाजिक, आर्थिक, राजकीय विचारांची स्वातंत्र्य, प्रत्येक व्यक्तीचा समान दर्जा आणि प्रत्येक व्यक्तीची गरिमा सुरळीत ठेवून त्यांना समान संधी आणि प्रतिनिधित्व मिळवून देण्याचं सुनिश्चित करते. सामाजिक कल्याणाबरोबर व्यक्तीचे खऱ्या अर्थानं सामर्थ्य घडवून आणण्याचा व्यापक विचार या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे किंवा त्याला व्यापक अशी जागा आपल्याला संविधानात देण्यात आलेली आहे. हेही आपले एक संविधानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे असं मला या ठिकाणी वाटतं. याचबरोबर या संविधानाचं वेगळं वैशिष्ट्य सांगत असताना मला आणखी एक असं सांगावं वाटतं की भारतीय संविधान न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना फार महत्वाची जागा आपल्याला या संविधानामध्ये दिलेली आहे आणि ही एक महत्वाची वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर विधी आणि कायदेशीर स्थापित लोकशाहीत प्रचलित कायदे आणि त्याचा प्राधान्याने काळानुरूप योग्य तो बदल केल्याशिवाय नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात बदल शक्य नाही, त्याला कायदेशीर मान्यता नसते. अशा परिस्थितीत प्रत्येकाला समान न्याय मिळवून देणे हा एक प्रकारचे आव्हानच असते. त्यामुळे भारतीय संविधानात न्याय शब्दाची व्याप्ती फार व्यापक आणि मोठी आहे. न्याय शब्दाचे महत्व समजण्याकरता भारतीय संविधानाचा भाग 3 मध्ये समाविष्ट केलेले जे आपल्याला कायदा सर्व समान न्याय आणि समान सुरक्षेचे प्रावधान, धर्म, जाती, पंथ, भाषा, प्रदेश यावरून कोणत्याही प्रकारचा भेदभावाची समूळ नष्ट करण्याच्या संदर्भात केलेलं प्रावधान जे आपण पाहिलेले, त्याचबरोबर शिक्षा व सरकारी सेवा या समान प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचे प्रावधानही आपण या संविधानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. हेही मला वाटतं की आपल्या संविधानाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य या आपल्या आतापर्यंतच्या अभ्यासातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. हेही मला या ठिकाणचं महत्वाचं वैशिष्ट्य नमूद करावं असं वाटतं. त्याचबरोबर भारतीय संविधानात समाविष्ट जी स्वातंत्र्यता आहे हे तत्व फार व्यापक स्वरूपात रेखाटले गेलेले आहे आणि हे स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त जीवन जगण्याचा अधिकारापुरता मर्यादित नसून कायदेशीर व्यवसाय करण्याचा अधिकार, ज्ञान अर्जित करण्याचा अधिकार, संसारिक जीवन व्यापक करून जगण्याचं, स्वतःचं घर घेण्याचं किंवा पाल्याचं सर्वकष विकास घडवून आणण्याचा अधिकार, ईश्वराची पूजा अर्चना उपासना करण्याचा अधिकार, संविधानात प्रदान केलेल्या विशेष अधिकारांना उपयोगात आणण्याचा अधिकार सुद्धा समाविष्ट होता. आणि संविधानाच्या अनुच्छेद 19, 21 आणि 25 मध्ये जी स्वातंत्र्यता आपल्याला बहाल करण्यात आलेली आहे हेही एक वेगळं असं वैशिष्ट्य आपल्या संविधानामध्ये अन्य देशातल्या संविधानापेक्षाही महान असं वैशिष्ट्य आपल्या संविधानात आहे. आणि ह्या संविधानाचं एक वेगळं वैशिष्ट्य मला या ठिकाणी आपल्या या सगळ्या अभ्यासक्रमाच्या निमित्तानं किंवा आपण आतापर्यंत जी प्रशिक्षण कार्यशाळा घेतली आणि आपल्या सर्व कार्यकर्त्याला जी माहिती दिली या संविधानाच्या संबंधाने, तर याचं एक वैशिष्ट्य हेही एकदा आपण आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे हेही समजून घेतलं मला वाटतं की ते गरजेचं पडतं आपल्याला. आणि म्हणूनच पुढे जर आपण या सर्व प्रकरणात पाहत असताना संविधानाच्या अनेक वैशिष्ट्याची तारीफ करत असताना आपण जर पुढे बघितलं तर आपल्याला मला असं वाटतं समता या तत्वाला सुद्धा व्यापक संविधानात देण्यात आलेलं जे महत्व आहे हेही आपण समजून घेतलेले आहे. संविधानाच्या भाग 3 मधील अनुच्छेद 14, 15 आणि 16 आणि 17
यामध्ये समता या तत्वाचा व्यापक व्याख्याला आपल्याला समजून दिलेली आहे. त्याचबरोबर ती संविधानात बंधुता या शब्दाला फार व्यापक स्वरूप या संविधानात आपल्याला कायद्यात देताना आपल्याला पाहिलेले आहे. बाबासाहेबांच्या शब्दात जर बंधुता या शब्दाचा अर्थ जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर मला वाटतं की सगळ्यांमध्ये बांधवांमध्ये बंधुभावाच्या भावनेला उद्भूत करणे किंवा त्याच्यामध्ये निर्माण ती उद्युक्त त्याच्यामध्ये करणे किंवा त्याच्यामध्ये ती निर्माण करणे आणि बनवून ठेवणे हाच एक चांगला अर्थ होऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वामध्ये समभाव एकत्मता असणे फार गरजेचे आहे. ही तत्व वेगळी नसून एकच आहेत ही भावना निर्माण होणे, टिकवून ठेवणे महत्वाचे ठरते. हेही आपल्या एका संविधानाचं एक वेगळं वैशिष्ट्य मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. याचबरोबर या संदर्भात आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील शेवटचे जे भाषण मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि ते वाचूनही मी आपल्या या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण मी आपल्या सगळ्यांसमोर सुरुवातीच्याच पहिल्या टप्प्यामध्ये हे ठेवलेलं होतं आणि ह्या भाषणाला खूप महत्वाचं भाग त्या ठिकाणी होता हे आपण पाहिलेले की ते भाषण कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या भाषणामध्ये जी नमूद केलेली तरतूद होती किंवा जे नमूद केलेलं त्यांनी खंत व्यक्त केलेली होती तीही आपण त्या ठिकाणी पाहिली होती आणि तो सिद्धांत खऱ्या अर्थानं तो महत्वाचा ठरला. असंही एक आगळं वेगळं या ठिकाणी गोष्ट आपल्याला नमूद करावीशी वाटते. याचबरोबर या सिद्धांताच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर आपण संविधानाची माहिती घेत असताना भाग 4 ते भाग 22 मध्ये राज्यातील अंतर्गत सिद्धांत, मूलभूत कर्तव्य वगैरे फार महत्वाचे प्रावधान केलेले आपल्याला आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. जसे की भारत देशाची संविधानिक घटनात्मक प्रणाली, रचना या संदर्भातले महत्व प्रावधान केलेले आपल्याला संविधानात पाहायला मिळते. ज्यामध्ये संसदेचे गठन संदर्भातले प्रावधान, राजकीय पदावरील व्यक्ती विषयक प्रावधान, राज्य आणि इतर स्वायत्त संस्थांचे कार्य, अधिकार या संबंधीचे प्रावधान, त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती क्षेत्रासंबंधी प्रावधान करण्याची जी पद्धत आपण संविधानामध्ये लिहिलेली आहे, बघितलेली आहे, नमूद केलेली आहे, या संबंधाने पण आपण माहिती त्या ठिकाणी पाहिलेली आहे. हेही आपल्या त्या संविधानाचं एक वेगळं वैशिष्ट्य मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं. याचबरोबर आणखी आपण जर वैशिष्ट्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर संघ आणि राज्यातील संबंध, वित्तीय परिस्थिती, संपत्ती, याचबरोबर अनुबंध, कर व्यवस्था, व्यापार संबंध, वाणिज्य आणि भारतीय क्षेत्रातील आंतरिक आम निवडणुकीची प्रक्रिया ही जी महत्वाचे प्रावधान आहेत. याचबरोबर मागासवर्ग जसे की एसटी, एसटी, ओबीसी, व्हीजीएनटी या ज्या सगळ्या जाती आपण पाहिलेल्या आहेत मागासवर्गीय अनुसूचित जमातीतल्या या संबंधीचे जे प्रावधान करण्याची तर त्या संबंधीच्या खऱ्या अर्थानं अशा मागास जातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जी कायद्यांनी त्यांना संरक्षण देण्यात का वेगवेगळ्या कायद्यांनी कायदे करण्याचे, वेगळ्या तरतुदी करण्याचे अधिकार जे देण्यात आलेले आहेत तेही मला वाटतं आपल्या संविधानाचं एक अतिशय महत्वाचं एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला नमूद करता येतं. याचबरोबर आता जे आपण जे आपत्कालीन परिस्थिती पाहत आहोत जे आपल्या देशाच्या समोर आणि जागतिक लेवलवरती आपल्याला ही पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं अशा जागतिक महामारीला आपण सामोरे जात आहोत आणि या अशा जागतिक महामारी किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्कालीन स्थिती संदर्भातील प्रावधान जे संविधानात संशोधन करण्याचे प्रावधान, त्याचबरोबर अन्य महत्वाचे प्रावधान जे आपण पाहिलेले आहेत किंवा जे आपण मागच्या काही 15 दिवसामध्ये या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवण्यात आलेले आहेत. हेही आपल्या संविधानाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे असं मला या ठिकाणी वाटतं किंवा त्या पद्धतीने नमूद करावं वाटतं. मुंबईवरनं आपल्याकडे कोण जॉईन होतं, चंद्रकांत शेखर सर मुंबईवर जॉईन होतात, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतोय. याचबरोबर आपण जर आणखी या संविधानाच्या वैशिष्ट्याच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलो तर मला असं वाटतं की आपल्याला असंही निदर्शनात येतं की भारतीय संविधान भारताच्या संसदीय लोकशाहीचे मुख्य स्रोत आणि आधार आहे आणि त्याचबरोबर भारतीय संविधानात मुख्य तत्वे राष्ट्रपतीची अस्मिता आणि गरिमा राखण्याचे मुख्य ऊर्जा स्रोत आहे. भारताचे संविधान भारतातील प्रत्येक नागरिकांची कोणत्याही प्रकारच्या अन्याय, जबरदस्ती, उत्पीडन आणि अधिपतनापासून संरक्षण करते.
भारतीय संविधान हे खऱ्या अर्थाने भारताला चहूबाजूनी सुरक्षित ठेवण्याचे एकमात्र शस्त्र आहे. हे आपल्याला आतापर्यंतच्या आपण जे अभ्यास केलेला आहे किंवा आतापर्यंत जे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, यातून आपल्याला स्पष्टपणे दिसतं किंवा आपल्या समोर याचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी निदर्शनास येतं. याचबरोबर ती संविधानाची प्रतिष्ठा व सन्मान देशातील प्रत्येक नागरिकांनी स्वातंत्र्य, प्रतिष्ठा, सन्मान कायम ठेवण्यात सक्षम आहे, हेही आपल्या संविधानाचं आणि आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. याचबरोबर ती भारताच्या संविधानाचे महत्व आणि महानता सांगायचीच झाली किंवा सांगायचंच म्हटल्यास तर भारताचे असंख्य विविधता असलेल्या या देशाला एकता आणि अखंडता प्रदान केली. या खऱ्या अर्थानं भारताचे अंतर्गत बाह्य शत्रूपासून रक्षण केले आहे. परंतु चिंतेची बाब अशी आहे की भारतातच काही राष्ट्रघातकी विचारधारा भारतीय संविधानाला निरसत्व व निरुपयोगी करण्याच्या मार्गावरती आहेत. हे आपल्याला वेळोवेळी ज्या माध्यमातून आपल्या समोर जी चित्र येतं, माध्यमातून ज्या घटना पुढे येतात, हे आपण पाहिलेले आणि असे काही करंटही आपल्या भारतामध्ये आपल्याला दिसतात की या अशा महान जे जगामध्ये आपल्या देशाच्या या संविधानाचा गौरव केला जातो. जगातल्या महान लोकशाही म्हणून आपल्या भारतीय संविधानाची अनेक देशाकडून अभ्यास केला जातो. जगामध्ये त्याचा डंका पिटला जातो. अशा संविधान जाळण्याचं कृत्यही आपल्याला काही अशा काही नतद्रष्ट लोकांकडनं किंवा राष्ट्रद्रोही लोकांकडनं केल्याचं दिसतं. हेही आपण पाहिलेलं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्याला आपल्या या संविधानाला खऱ्या अर्थानं धोका बाह्य शत्रूपेक्षा आपल्यातल्याच काही समाजघातकी विनाशक शत्रूकडनं मोठा आहे, असंही मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं. त्यांना भारतात गणतंत्र, लोकशाही आणि समता नको आहे व त्यामुळेच ते त्यांची सर्व शक्ती आणि संसाधने वापरून भारतातील लोकशाही हद्दपार करून विशिष्ट धारा आणि संघटनामार्फत देश चालवून भारतातील बहुमूल्य भारतीय जनतेस आपला कायम दास बनवू इच्छित आहेत. अशा शक्ती अशा पद्धतीचं कृत्य करताना आपल्या समोर निदर्शनास येतात किंवा वाटतात, असंही मला या ठिकाणी वाटतं. म्हणूनच त्यासाठी नेहमीच संविधान विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्नही आपल्याला वेळोवेळी समाज माध्यमातून, काहीतरी अजेंड्याच्या माध्यमातून, कुठल्या तरी अन्य संघटनेच्या माध्यमातून आणखी आपल्याला पुढे पाहायला दिसतो किंवा पुढे येताना दिसतो. हेही एक वैशिष्ट्य, हेही एक आपल्याला माध्यमातून येत असणारे चित्र, आपल्या डोळ्यासमोर आपल्या घडणाऱ्या काही घटना यातूनही आपल्याला स्पष्टपणे दिसतं, असंही मला या ठिकाणी वाटतं. एवढंच नव्हे तर त्यासाठी नेहमीच संविधान विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जातो. म्हणून भारतीय नागरिकांचे आता हे प्रथम कर्तव्य बनते की भारतीय संविधानाला कार्यरत ठेवण्याकरिता व त्याची अस्मिता अबाधित ठेवण्याकरिता एक राष्ट्राची भावना प्रकट करून समता मूलक समाज घडवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण भारतीय आहोत. तरच आपली एकता, एकत्मता आणि आपली जी धर्मनिरपेक्षता आहे हे टिकून राहील, असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. किंवा या पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून हे आपलं कर्तव्य आहे, आपलं प्रयत्न आपण सगळ्यांनी त्याचं समाजाचे घटक म्हणून आपण सर्वांनी ते केलं पाहिजे, असंही मला या ठिकाणी वाटतं. आणि त्या पद्धतीने आपण सर्वांचे प्रयत्न, या प्रशिक्षणाचा उद्देश एवढाच आहे, या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश एवढाच आहे की खऱ्या अर्थानं आपल्या संविधानाची जी मूल्य आहेत, आपल्या संविधानाची जी उद्देशिका आहे, हे समाजातील तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं, तिथपर्यंत त्यांची माहिती देणं आणि खऱ्या अर्थानं संविधानानं साक्षर झालेला आणि कर्तव्याने साक्षर झालेला समाज घडवून हक्काचा हकदार बनवणं, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, हेच आपल्या संघटनेचं वैशिष्ट्य, या संघटनेचं ध्येय आहे, या संघटनेचा उद्देश आहे. या दृष्टिकोनातून कार्यरत होणं, या दृष्टिकोनातून काम करणं, या प्रयत्नातून आपण हे सर्व करत आहोत. गाईज, जर आता या लिंकमध्ये आपल्याला कधी कधी हे सुरुवात जॉईन व्हायला बराचसा वेळ जातो, आपले कार्यकर्ते जॉईन होण्यासाठी बराचसा वेळ करायला लागतो आणि त्यामुळे आपल्या झूमचा टायमिंग हा अर्धा तासाचाच आपल्याला पडतो आणि म्हणून हे मधीच जर आपली लिंक बंद झाली किंवा मधीच संपली तर त्याच लिंकमध्ये परत एकदा नव्याने लगेच जॉईन व्हा. आपण पुढची जो आपलं सेगमेंट आहे ते चालू ठेवूया आणि मग आपल्या सगळ्यांची चर्चा करू, प्रयत्न करू. आतापर्यंत जे आपण सगळं समजून घेत आहोत त्याच्यातून आपल्याला चर्चा करता येईल. आपल्याबरोबर ती अनेक विधितज्ञ या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. आपल्याबरोबर ती अनेक चांगले समाजातील प्रतिष्ठित असे मान्यवर आपल्या या प्रोग्राम मध्ये आहेत. त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं
आपण भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांना काही आपले प्रश्न असतील, आपण मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून लढत असताना आपले काय त्यांच्याकडे प्रश्न असतील, तर त्यांच्याकडे मांडून त्यांच्याकडे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. यामध्ये आपल्या या कार्यक्रमामध्ये, या प्रशिक्षण शाळेमध्ये अतिशय विद्वान असे मंडळी जॉईन झालेले आहेत. मला वाटतं औरंगाबाद हायकोर्टाच्या आपल्या लीगल ॲडवायझर आहेत श्रुती मॅडम, त्याही जॉईन या ठिकाणी झालेल्या आहेत. थोपटे सरांसारखे साताऱ्यावरनं ॲडव्होकेट जॉईन झालेले आहेत. या मंडळीकडनं आपण खऱ्या अर्थानं कायद्याची तरतूद आणि हेही समजून घेण्याचा या ठिकाणचा प्रयत्न करूयात. मानवी हक्काला खऱ्या अर्थानं कायदेशीर असणारं संरक्षण आणि न्यायालयीन रीतीनं न्याय हक्क मागत असताना कधी कशा पद्धतीनं त्याचं हक्क डावलले जातात आणि त्यावेळेस नेमकं काय केलं पाहिजे, या बाबी आपण त्यांच्याकडनं समजून घेण्याचाही प्रयत्न या निमित्तानं करूयात. पण हे करत असताना आपण हे प्रशिक्षण कार्यशाळा करत आहोत. ही कार्यशाळा गेल्या 15 दिवस मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कायद्याची आणि आपल्या संविधानाची समजून सांगितलेलं आहे आणि आज मी खास करून या दृष्टिकोनातून परत एकदा उजळणी व्हावी म्हणून आपल्याला आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य जे आपल्याला वेगळ्या वेगळ्या अँगलनी वाटतं ते आपल्या समोर मांडण्याचा, त्याच्या समोर आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण ते समजून घेऊन खऱ्या अर्थानं याविषयीचे काही प्रश्न आपल्याला उद्भवले असतील तर त्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करू आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्या दृष्टिकोनातून साक्षर होण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूयात. आणि म्हणूनच मला या ठिकाणी आपण जे नमूद करत असताना मला या ठिकाणी असं वाटतं की आपले कर्तव्य निभवत असताना किंवा आपल्या भारताची खऱ्या अर्थानं एकता एकत्मता अबाधित ठेवण्याकरिता किंवा खऱ्या अर्थानं भारत एक राष्ट्राची भावना प्रकट करून समतामुलूक समाज घडवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. भारतीय संविधानाच्या कार्यान्वयन, त्याची अंमलबजावणी व त्याचबरोबर त्याचे महत्व जोपर्यंत कायम राहील तोपर्यंतच भारतीय नागरिकांची स्वातंत्र्य स्वायत्ता कायम राहील. त्यामुळेच भारतीय संविधानात सर्वोच्चता, गरिमा, अखंडता आणि शुद्धता कायम ठेवण्याचा आपण भारतीयांनी सर्वकष असा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे. त्याचं हित आणि उद्धार निहित केलं पाहिजे. त्याकरिताच आपण सर्वांनी मिळून तसे प्रयत्न केले तरच खऱ्या अर्थानं आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि आपण भारतीय नागरिक आहोत याचा अभिमान बाळगून आपण खऱ्या अर्थानं संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराबरोबरती तर मूलभूत हक्कांच्याशी जागृत झालेला असा समाज घडणारे साक्षर झालेला आहोत आणि मगच खऱ्या अर्थानं आपण हक्काचे हकदार बनूयात या दृष्टिकोनातून आपण पाहत आहोत. आणि ही विचार मांडत असताना मला आणखी असं पुढे म्हणावं वाटतं की संविधानाच्या बाजूने जनमत एकत्रपणे राष्ट्रप्रेमी संविधानप्रेमी नागरिकांचे कर्तव्य असले पाहिजे की संविधानाची विविध कार्यशीलता व योग्य अंमलबजावणी भारताला काही मुठभर लोकांच्या पाशात अडकवण्यापासून वाचवू शकते. म्हणूनच स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या मूल्याची स्थापना भारतीय संविधानात केल्यामुळे आज भारताचा नागरिक स्वतंत्र होऊन सन्मानाने श्वास घेत आहे. ही जाणीव मला वाटतं आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. आणि म्हणून जीवन व्यापन करीत आहोत आणि जीवन जगत असताना समोर जात आहोत किंवा जीवनाला या